बांधून देण्यात नाही आली, त्याच्यासाठी पण आम्हाला संघर्ष करावा लागला होता। त्यावेळेस आपण सर्व लोकांच्या सहकार्याने आपण ही शाळा शासनाकडून, आपल्या गावामध्ये शाळा नव्हती म्हणून आपण ती शासनाकडून बांधून घेतली। आता बांधून तर घेतली, परंतु त्या शाळेला ज्या शासनाकडून मान्यता पाहिजे होती किंवा जे शाळेमध्ये मूलभूत सुविधा पाहिजे होत्या त्या आपल्या शाळेमध्ये त्या मूलभूत सुविधा होत्या नाही। आणि या कारणाने आपल्या शाळेतील जी पटसंख्या आहे ती पटसंख्या हळूहळू घटण्याच्या मार्गावर होती। परंतु आपल्या गावातील काही पुढारी लोकांनी आणि काही वरिष्ठ लोकांनी आम्हाला याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले की आपल्याला ही आपल्या गावची जी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, ह्या शाळेला कशा प्रकारे आपल्याला मान्यता मिळवता येईल किंवा या शाळेला आपल्याला आणखी कसं जिल्ह्यामध्ये वर देता येईल याच्याबद्दल ते सतत आम्हाला विचारत असतात। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीने, आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी आम्ही त्यावेळेस ठरवलं की नाही, आपण आपल्या गावच्या शाळेला मान्यता मिळवून दिल्याच पाहिजे। आणि यासाठी आम्ही माननीय आमदार साहेब यांच्याकडे वारंवार जात होतो आणि वारंवार आमदार साहेबांनी या शाळेच्या बाबतीत त्यांनी आम्हाला जेवढी मदत करावी तेवढी मदत त्यांनी केलेली आहे। आणि आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी शाळेला आज मान्यता मिळाली आहे याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा सन्माननीय आपले जे आमदार साहेब आहेत यांचा खूप मोठा वाटा आहे। कारण ज्यावेळेस ती फाईल आपली भंडाऱ्यातून जिल्हा परिषदमधून जेव्हा ती फाईल मंजुरीसाठी गेली होती तर जेथपर्यंत तिथं साहेबाचं पत्र लागला नव्हता तिथपर्यंत ती फाईल समोर गेली नव्हती। आणि ती फाईल गेल्याच्या नंतर पण ती फाईल पुण्यामध्ये लटकली होती। त्याच्यानंतर सुद्धा आम्ही आमदार साहेबाकडे गेलो, त्यांना सांगितलो की साहेब, आमची शाळेची जे मंजुरीची फाईल आहे ते पुण्यामध्ये लटकली आहे, तर तुम्ही काहीतरी त्यांना पाठपुरावा करा सर। तर त्यांनी लगेच आपले जे कृष्णाजी ईश्वरकर आहेत त्यांचे स्वी सहाय्यक त्यांनी त्या पीएला दिलं माझ्यासोबत आणि त्याला इन्स्ट्रक्शन दिलं की तुम्ही पुण्याला जा आणि त्या शाळेच्या मान्यतेचं काम करून द्या यांना। तर त्याच्यानंतरही ती पुण्यामधूनही जेव्हा पास झाली तर काही आपल्या गावातील जे प्रायव्हेट संस्थेवाले आहेत ज्यांची शाळा आहे आपल्या गावामध्ये, त्यांनी ती फाईल रोखण्याचा 100% प्रयत्न केला। तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पैशाचे आमिष देऊन किंवा त्यांनी ती फाईल थांबवावी लावली, परंतु तिथं आपल्या साहेबाचं पत्र लागलं असल्यामुळे त्या अधिकाऱ्याची सुद्धा तिथं दाद घडलेली नाही आणि त्या पुण्यावरून ती फाईल मुंबईला आता ह्या 8-15 दिवसाच्याच कालावधीमध्ये गेली। आणि मुंबईमध्ये जे साहेबाचे पी आहेत, सचिन डोळे आहेत, आणखी 1-2 जण आहेत, त्यांच्यामार्फत साहेब नेहमी फॉलोअप घेत होते आणि आम्ही तिथं वारंवार जाऊन साहेबाकडे त्यांना ते सांगत होतो की साहेब, इथपर्यंत आपला प्रस्ताव गेलेला आहे परंतु अजूनपर्यंत तो मंजूर झालेला नाही। त्या दिवशी आणखी साहेबांनी फॉलोअप घेतला आणि ते मुंबईला गेले आणि त्या मुंबईला गेल्याच्या नंतर ते स्वतः त्या शिक्षण विभागामध्ये जाऊन त्यांनी ती फाईल आपले जे शिक्षण राज्यमंत्री आहेत त्यांच्या मार्फत ती फाईल या ठिकाणी आपल्याला पास करून दिली। आणि आज आपल्याला हा जो सोन्यासारखा दिवस आहे हा आपल्यासाठी खूप मौल्यवान दिवस आहे। कारण आपल्या शाळेला आजपर्यंत कुणी ओळखत नव्हते, परंतु आज आपल्या शाळेला ओळख मिळाली आहे आणि ती ओळख मिळाली आहे। या ठिकाणी मी माझ्या सर्व ग्रामवासियांतर्फे, माझ्या व्यवस्थापन समितीतर्फे आणि सर्व सन्माननीय पाहुणे मंडळीकडून मी या ठिकाणी आमदार साहेबांचे खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथे मी संपवतो। जय हिंद, जय भारत। हॅलो, धन्यवाद भाऊ। यानंतर यशवंतजी किचकुले, सामाजिक कार्यकर्ता।